नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा कायदेशीर तत्वाबद्दल जे डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यावर थेट परिणाम करतं. विचार करा, वैद्यकीय उपचारात काही चूक झाली तर निष्काळजीपणा कोणी आणि कसा ठरवायचा? याचं उत्तर दडलंय बोलम चाचणी नावाच्या एका महत्त्वाच्या नियमात. चला तर मग या कायदेशीर कवचाबद्दल, या ढालबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का? आणि हा फक्त कायद्याचा नाही तर विश्वास आणि जबाबदारीचाही आहे. एखादा उपचार अयशस्वी झाल्यावर रुग्णाला वाटतं की आपल्यासोबत अन्याय झालाय आणि दुसरीकडे डॉक्टरला वाटतं की त्याने तर आपले सगळे प्रयत्न पणाला लावले होते. मग कायदा या दोन बाजूंमध्ये समतोल कसा साधतो हेच आपल्याला समजून घ्यायचंय. खरं तर मेडिकल सायन्स हे काही गणित नाहीये की 2+1 4च होतील. उपचारादरम्यान अनेक अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. मग अशा वेळेस हे कसं ठरवायचं की जे काही झालं तो एक अपघात होता की डॉक्टरांचा निष्काळजीपणा? हे ठरवण्यासाठीच कायद्याला एका स्पष्ट कसोटीची, एका टेस्टची गरज होती. डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी खरंच खूप प्रयत्न करतात, पण कधीकधी गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या मनासारख्या घडत नाहीत. अशा परिस्थितीत उपचारात झालेली चूक ही व्यावसायिक निष्काळजीपणा होती का हे ठरवणं कायद्यासाठी एक खूप मोठं आव्हान असतं. आणि याच आव्हानातून बोलम चाचणीचा जन्म झाला. चला मग बघूया की हा सगळा प्रकार सुरू कुठून झाला. थोडं इतिहासात जाऊया आणि पाहूया की कोणत्या खटल्यामुळे वैद्यकीय कायद्याला एक नवी दिशा मिळाली. गोष्ट आहे 1957 सालची, इंग्लंडमधली. बोलम विरुद्ध फ्रायन हॉस्पिटल नावाच्या एका खटल्याने वैद्यकीय निष्काळजीपणा ठरवण्यासाठी एक असा महत्त्वाचा नियम तयार केला जो आजही जगभरात वापरला जातो. हा आहे त्या निकालाचा गाभा. न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर एखाद्या डॉक्टरने वापरलेली उपचार पद्धत त्या क्षेत्रातील इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते योग्य असेल, म्हणजे ती एक मान्य प्रथा असेल, तर त्या डॉक्टरला निष्काळजी ठरवता येत नाही. मग उपचाराचा अंतिम परिणाम काहीही हो, तो भाग इथे महत्त्वाचा नाही. ठीक आहे, तर मग ही बोलम टेस्ट नेमकी आहे तरी काय? आणि ती काळजीचं कोणतं मानक, कोणतं स्टँडर्ड ठरवते? चला हे आता सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हे बघा, कायदा डॉक्टरांकडून काही जादूची किंवा चमत्काराची अपेक्षा करत नाहीये. कायद्याला हे नकोय की डॉक्टर हा त्याच्या क्षेत्रातला जगातला सर्वश्रेष्ठच असला पाहिजे, नाही. तर कायद्याची अपेक्षा अगदी साधी आहे. त्या क्षेत्रातील एका सामान्य आणि सक्षम डॉक्टरकडे जेवढं कौशल्य असतं तेवढं पुरेसं आहे. हाच या चाचणीचा मूळ आधार आहे. सामान्य कौशल्य म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. समजा तुमचा हार्ट स्पेशलिस्ट आहे, तर कायदा त्याच्याकडून जगातील नंबर 1 सर्जन असण्याची अपेक्षा करत नाही, तर त्याच क्षेत्रातील इतर अनुभवी डॉक्टरांप्रमाणेच काळजी घेण्याची आणि निर्णय घेण्याची अपेक्षा करतो. तो एकदम जिनियसही नको आणि अगदीच नवशिकाही नको. कायदेशीरदृष्ट्या निष्काळजीपणा सिद्ध करायचा असेल तर रुग्णाला 3 गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. 1. डॉक्टरची काळजी घेण्याची जबाबदारी होती, ज्याला ड्युटी ऑफ केअर म्हणतात. 2. त्याने ती जबाबदारी पार पाडली नाही, म्हणजे ब्रीच ऑफ ड्युटी. आणि 3. त्यामुळे रुग्णाचं नुकसान झालं, म्हणजे इंज्युरी. यातला जो मधला मुद्दा आहे ना, कर्तव्याचा भंग झाला की नाही हे ठरवण्यासाठीच न्यायालय बोलम चाचणीचा वापर करतं. चला आता बघूया की हे तत्व डॉक्टरांना कोर्टात स्वतःला वाचवण्यासाठी, म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी कसं कामी येतं. या बोलम चाचणीच्या आधारावर डॉक्टर न्यायालयात काही महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात. ते सांगू शकतात की त्यांनी जे कौशल्य वापरलं ते व्यावसायिक मानकांनुसार होतं. त्यांनी जी उपचार पद्धत वापरली ती त्या क्षेत्रात स्वीकारलेली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते हे सिद्ध करू शकतात की जे नुकसान झालं ती एक दुर्दैवी गुंतागुंत होती, तो त्यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम नव्हता. हा नियम फक्त इंग्लंडपुरता मर्यादित राहिला नाही, त्याचा प्रभाव जगभर पसरला. आपल्या भारतात या तत्वाला कसं पाहिलं जातं आणि ते कसं लागू केलं जातं ते आता बघूया. आपल्या भारतामध्ये 2005 सालचा डॉक्टर जेकब मॅथ्यू विरुद्ध पंजाब राज्य हा खटला एक मैलाचा दगड ठरला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कोणत्याही डॉक्टरवर फौजदारी म्हणजे क्रिमिनल गुन्हा दाखल करण्यासाठी निष्काळजीपणाचा निकष खूपच कठोर असायला हवा आणि त्यासाठी बोलम चाचणीचाच आधार घेतला गेला पाहिजे. या खटल्याने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली. केवळ एक साधी चूक झाली म्हणून डॉक्टर थेट गुन्हेगार ठरत नाही. फौजदारी कारवाईसाठी म्हणजे क्रिमिनल ॲक्शनसाठी निष्काळजीपणा त्याहून खूप जास्त गंभीर स्वरूपाचा असावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की डॉक्टरवर फौजदारी गुन्हा तेव्हाच दाखल होऊ शकतो जेव्हा त्याचा निष्काळजीपणा हा केवळ एक चूक नसून तो अत्यंत गंभीर म्हणजे ग्रॉस किंवा बेपर्वा म्हणजे रेकलेस स्वरूपाचा असेल. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा रुग्णाच्या सुरक्षेची पूर्णपणे हेळसांड केली गेली असेल तेव्हाच.
चला तर मग आता या सगळ्या चर्चेचं सार काय आहे आणि बोलम चाचणीचा एकूण उद्देश आणि परिणाम काय आहे हे थोडक्यात बघूया. या चाचणीला अनेकदा कायदेशीर ढाल असं म्हटलं जातं. आणि ते का? तर कारण ती प्रामाणिकपणे आणि योग्य वैद्यकीय प्रथेनुसार काम करणाऱ्या डॉक्टरांना अयशस्वी उपचारांच्या बाबतीत होणाऱ्या खोट्या किंवा अवास्तव आरोपांपासून वाचवते. ही ढाल खूप महत्वाची आहे. एकतर ती मान्य करते की वैद्यकशास्त्रात प्रत्येक वेळी 100% यशाची हमी नसते. यामुळे डॉक्टर अनावश्यक कायदेशीर कारवाईच्या भीतीशिवाय मोकळेपणाने काम करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून रुग्ण आणि डॉक्टर या दोघांच्याही हक्कांमध्ये एक योग्य समतोल राखला जातो. आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. ही कायदेशीर कसोटी रुग्णांचे हक्क आणि डॉक्टरांची व्यावसायिक स्वतंत्रता यांच्यातील नाजूक संतुलन खरोखरच साधते का? यावर नक्की विचार करा.